जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदलकर महाराज यांच्या प्रवचनी या पुस्तकातील आज 19 एप्रिलचं प्रवचन. आज अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीया. आज आपण नामस्मरणाचा ध्यास धरूया आणि नामस्मरणाचा कधीही आपल्या आयुष्यात क्षय होऊ नये असा आपण निर्धार करूया, अशी इच्छा व्यक्त करून आजचं प्रवचन सुरू करते. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय संत संगती व नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावर पाहून समजत होते. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना बघितले. त्याने त्याला आत बोलवले आणि त्याला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, पण मी सांगितलेले औषध आणि जर पथ्य तू पाळलंस तर तुझा रोग बरा होईल. आता वैद्याने सांगितलेलं औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते, त्यात त्या वैद्याचा तर काहीच नुकसान नाही आहे. त्याचप्रमाणे संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांचा स्वतःचा काहीच स्वार्थ नसतो. त्याप्रमाणे जे आपल्याला गुरु सांगतात त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होतो. आपल्याला भवरोग झाला आहे असे ते सांगतात आणि त्याकरिता संत संग करा आणि नामात राहा म्हणून सांगत राहतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल. तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितलेली आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीच्या साधू संतांवर जर विश्वास नसेल तर समर्थ तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवा. त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काहीच नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे अशी आपली आधी अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम झाले. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे. त्याकरता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरंच समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीमधून शिकलो. त्याला विचारले ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले की नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते. मग घरातली अडचण सांगून उपयोग नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मालक तेवढा बदलला. आता वरिष्ठांच्या ठिकाणी मी भगवंताला मानला आहे आणि भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचातून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. इस प्रवचन में बताया गया है कि भवरोग और वहाँ से मुक्त होना, ये दो ही चीज़ें हम लोग करके उससे मुक्त हो सकते हैं. वो है संत संगति और नामस्मरण. एक गांव में एक वैद्य रहता था. वो चेहरा देखकर ही रोग बता देता था. उसने एक इंसान को बताया कि तुझे एक बहुत बड़ा रोग हो गया है, लेकिन अगर मैंने जो बताया हुआ दवाई है वो लेंगे और अगर जो मैंने ना खाने के लिए बोला है वो अगर आप संभालेंगे तो आप अच्छे हो जाएंगे. अब ये उस आदमी पर निर्भर है कि उसकी बात सुनना है या नहीं सुनना है. अगर वो दवाई नहीं लेता है तो उसी का नुकसान है, और दवाई लेता है तो उसी का फायदा है. सेम चीज़ हमारे लिए संत कर रहे हैं. संत बोल रहे हैं इस संसार में कोई सुख नहीं है. पहले आपको भवरोग हो गया है, आप अटक गए हो, ये हमें समझना चाहिए. और फिर संत संगति और नामस्मरण अगर हम करते रहे, हमारे सांसारिक जीवन के साथ इसका आचरण करते रहे, तो हमें 100% 100% शांति मिलेगी, आनंद मिलेगा, ये निश्चित है. जय श्री राम.
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम.